तर आज आपण हिवाळा स्पेशल गाजरचा हलवा कसा करायचा तेच बघणार आहोत. तर यासाठी अर्धा किलो लाल गाजर घेतलेले आहे. गाजरचे साल काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार किसणीने किसून घ्यायचे आहेत. हलवा करण्याकरिता कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. सुरुवातीला टेम्परेचर मीडियम ठेवायचं आहे. तूप गरम झाल्यावर थोडासा सुकामेवा तळून घ्यायचा आहे. तळल्यानंतर एका बोलमध्ये काढून घ्यायचं. आता उरलेल्या तुपामध्ये जे किसून घेतलेले गाजर आहे ते घालायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनिटे परतून घ्यायचे आहे. गाजरची क्वांटिटी कमी झाली की यामध्ये 250 ml फुल फॅट मिल्क घालायचं आहे. दूध पूर्णपणे आटतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही हे कंटिन्युअसली परतून घेऊ शकता. पण मेहनत कमी करायची असेल तर इंडक्शन स्टोव्हचं जे टेम्परेचर आहे ते मिनिमम ठेवून यावर झाकण ठेवून तुम्ही दूध पूर्णपणे आटतपर्यंत शिजवून घेऊ शकता. मध्ये मध्ये मात्र एकदा चेक करायचं, ढवळून घ्यायचं. दूध पूर्णपणे आटतपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे. इथे मी साधारण अर्धा कप पेक्षा जास्त साखर घेतलेली आहे. तुम्हाला आणखीन गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण जास्त घेऊ शकता. साखर घातल्यावर टेम्परेचर मीडियम ठेवून पुन्हा 10 ते 12 मिनिटे चांगल्यापैकी परतून घ्यायचा. रिच टेक्स्चर येण्याकरिता 60 ग्राम खवा घातलेला आहे. खवा घातल्यावर आणखीन थोड्या वेळ चांगल्यापैकी परतून घ्यायचा. तूप सुटायला लागलं की हलवा झाला असं समजायचं. शेवटी यामध्ये तळलेला सुकामेवा आणि वेलची पूड घातलेली आहे. तर आपला हा परफेक्ट गाजरचा हलवा तयार आहे. सर्व करून घ्यायचा आणि हिवाळ्यात एकदा तरी नक्कीच ट्राय करायला हवा.